पहले ओवर की पहली गेंद लेकर गेंदबाजी करने के लिए तैयार है। गेंदबाजी करेंगे महेश बुगड़े। आरएफसीसी की रफ्तार की बिल्कुल बेताज रफ्तार से गेंदबाजी करने वाले गेंदबाज तैयार है बॉलिंग करने के लिए। मैच शुरू होती है। लेट्स पिच की घोषणा देखिए के लिए काउंटडाउन 9 8 7 6 5 4 3 2 1 अंपर करें। लेट्स प्ले। मैच शुरू हो रही है वहां पर। इस बार खेळ सुरू होता वा पहिला चेंडू इथं मात्र स्क्वेअरकटचा फटका मारला। चेंडू जातो 2 धावाच्या घोषांकित क्षेत्रामध्ये। पहली गेंद जस्ट शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बैकफुट पर चला गया। गेंद को मारा 2 रन के डिक्लेयर जोन में। इन दोनों के साथ रन बनाने की शुरुआत हो रही है। टोटल स्कोर केवल 2 रनों की योग पर। चले इस बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए तैयार है। गेंदबाजी करने के लिए रहराम और से गेंदबाजी करेंगे महेश बुगड़े। इस ओवर की दूसरी गेंद लेकर बल्लेबाज संदीप पवार गिरिया। जस्ट शॉट ऑफ लेन इस बार गेंद को मारना चाहते थे, बल्ले का टॉपेज लगा। ओ व्हाट अ फील्डिंग! ये राहुल सोनोने है। बिल्कुल राहुल सोनोने की तारीफ करना चाहेंगे। बिल्कुल बहुत ही बढ़िया फील्डिंग का एफर्ट देखने मिल रहा है। फिर भी 1 रन लेने से रुक नहीं पाएंगे। इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल रन संख्या केवल 3 की योग पर। 3 धावा झाल्या। क्वार्टर फायनलची मॅच, नॉकआउटची मॅच आपण इथं पाहतो। डू और डाई का मैच। जो जीतेगा उससे मिलेगा सेमीफाइनल का टिकट। हारने वाले को कहा जाएगा अलविदा कहना होगा, बाय बाय करना पड़ेगा। टूर्नामेंट का उनका सफर यहां पर खत्म होगा। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करतोय महेश बुगडे। अतिशय वेगाने गोलंदाजी टाकणारा हा खेळाडू, तरबेज खेळाडू महेश बुगडे गेंदबाजी करतोय। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन नितीन मेढा, कूल माइंडेड क्रिकेटर, पंढरपूरचा हा क्रिकेटचा ठाण्याबाग बॅटिंग करतोय। नाव असेल नितीन मेढा। ये नितिन मेढा के बाद से निकलता हुआ बहुत ही खूबसूरत एक्सलेंट स्ट्रोक निकलता हुआ एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर जाती गेंद 4 रन के लिए। और निश्चित ही नितिन मेढा कह रहे नितिन मेढा मैंने गेंदबाज को नहीं छोड़ा और लगा दिया पहला चौका वहां पर। पहला चौके के साथ नितिन मेढा की बिल्कुल प्रारंभ हो रही है। पहले गेंद पर चौका लगाकर अपने बल्लेबाजी का आगाज किया जाता हुआ चौके से तो बिल्कुल आगाज हो चुका है। देखना है अंजाम आगे जाकर किस तरह से हो सकता है। लेकिन टोटल रन संख्या 7 रन, 3 गेंदों का खेल बिल्कुल पूरा हो चुका है। अच्छी गेंद इस बार बिल्कुल गेंद का आने का इंतजार किया, हल्के से दिशा दे दी। बिल्कुल थर्ड मैन क्षेत्र में गेंद निकलेगी। 2 रन लेने का 2 रन के डिक्लेयर जोन में गेंद डाल गया और इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल रन संख्या इस वक्त 9 रनों की योग पर पहुंच रही है। साई ज्वेलर्स के संघ मालक भी आ चुके हैं। सोमनाथ जी सुरवसे साहब का मैं वेलकम करता हूं, स्वागत करता हूं। आदरणीय सोमनाथ सुरवसे यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। तो एक बार सीधे गेंद को मारा जाता हुआ मिड ऑफ क्षेत्र में गेंद डाल गया आणि पाचापेठचे एका काळातील क्रिकेटमधील बादशाह म्हणून ज्यांना आपण क्रिकेटमध्ये ओळखतो व्यंकटेश क्यातम यांचं देखील आगमन झालंय पाचापेठमध्ये। मला वाटतं सोमनाथ सरांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय। माऊली आपल्या सर्वांची सावली म्हणून आपण ज्यांना म्हणतो की प्लॉटिंग क्षेत्रामध्ये माऊली डेव्हलपर्स दरम्यान इथं मात्र आपण पाहतो धावसंख्या झाली ती 9 धावा, 9 रन यहां पर हो चुके हैं। तो अभी भी रुकाबा स्कोर इस वक्त रन संख्या केवल पहुंच रही है केवल 9 रनों की योग पर। 5 चेंडू टाकले गेले, 10 बाद झाल्यात। एएम होळगी क्रिकेट संघ, एएम अखिल मकानदार होळगी क्रिकेट टीम इस वक्त बैटिंग कर रही है। इस बार ये गेंद को बल्ले के बीचों बीच लेकर नितिन मेढा का बिल्कुल बहुत ही तगड़ा प्रहार। ये देखिए विकेट लेने की कोशिश में जैसे ही गेंद बैट के सामने मिली से गेंद को ऊंचा उड़ाया। इस बार मजबूत बल्ला, तुफानी हल्ला, चेंडू फर्रार खणखणीत षटकार आणि या 6 धावेची धावसंख्या पोहोचली ती 15 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। पहले ओवर में बिल्कुल आक्रामक, पहले ओवर में बहुत ही जबरदस्त शुरुआत हो रही है। पहले ओवर में तेज तर्रार, पहले ओवर में तूफानी शुरुआत कहेंगे। पहिलं षटक संपते तब्बल धावा झाल्यात 15 धावा। आणि आरएफसीसी क्रिकेट संघाचं एक मी कौतुक करेन या ठिकाणी। जरी ओपन स्पर्धा जरी असली तर ते म्हणतात की आम्ही आमच्या खेळाडूवर भरोसा ठेवणार,
म्हणजे ते रेग्युलर प्रॉपर खेळाडूच खेळत आहेत. जरी मॅच कुठली तरी असेल, सेमीफायनलची असो क्वार्टर फायनलची असेल, ते म्हणतात की आम्हाला आमच्या खेळाडूंवर भरोसा आहे. त्याच्यामुळे तो संघ म्हणजे आपले रेग्युलर प्रॅक्टिस करणारे घेऊन खेळाडू घेऊन खेळत आहेत. आता गोलंदाजीला आपण लक्ष्मण काळजे साहेबांना बॉलिंगला पाहतोय. महाराष्ट्र पोलीस असणारे लक्ष्मण काळजे गोलंदाजी करतील. पेशाने पोलीस आहेत, महाराष्ट्र पोलीस कर्मचारी आहेत. डावखुरा फलंदाज संदीप पवार या स्पर्धेची रन मशीन. इथं मात्र जोरात फटका, विकेट येणार का? धडकले. कॅच घेण्याचा प्रयत्न होतो. इथं मात्र साहेबाला लागलं का बघा जरा. 1 2 3 4 जण आले. 4 जण आल्यानंतर चौघांमध्ये थोडंसं ताळमेळ, थोडंसं म्हणावं लागेल, थोडीशी धडक लागली. नाही आता मला वाटलं जोरात लागेल, परंतु थोडासा धक्का दिला. परंतु धक्का देणार थोडेसे स्पीडमध्ये होते म्हणून थोडासा मार लागलाय तिथे. पाणी पाठवू का साहेब? जिप्रे साहेब तिथं पाणी घेऊन गेले. या स्पर्धेचं निश्चितच ब्रीद वाक्य आहे. आणि हे ब्रीद वाक्य जर आपण मैदानात देखील वापरलं सर मुंडे साहेब, हा देखील मैदानात देखील याचा वापर केला तर निश्चितच तुम्ही पुढे जाऊ शकता. शांतता, चांगले चेंडू त्याला शांततेने खेळायचं आहे. आणि जे बाउन्सिंग चांगले गोलंदाज असतात त्याला संयमाने मात्र त्या समोर धीर द्यायचा. आणि ते जे खराब चेंडू येतात त्याचा कार्यक्रम करायचा. या स्पर्धेचं निश्चित ब्रीद वाक्य शांतता, संयम, कार्यक्रम. लक्ष्मण काळजे साहेब थोडंसं मला वाटतं मानेला जोरात झटका बसलाय, त्याच्यामुळे थोडेसे ते त्यांना थोडंसं पेन्स होत आहेत. तरी देखील पेन्स त्यांनी म्हणलं की आता सध्या मॅच गरजेची आहे. आता माझीच संघाला गरज आहे, ते थोडंसं आपलं लागलेलं विसरायत आहेत आणि मॅच खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत गोलंदाज लक्ष्मण काळजे सर. आणि काल आपण जर पाहिलं तर निश्चित मैत्रीपूर्ण कॉर्पोरेट ट्रॉफी इथे स्पर्धा खेळली गेली. याच्यामध्ये काल आपण पाहिलं एपीआय विष्णू गायकवाड साहेबांची जबरदस्त फलंदाजी आपण पाहिली. त्याचबरोबर एपीआय संतोष येडे साहेबांची देखील जबरदस्त बॅटिंग पाहिली इथं. आणि निश्चितच सचिन गायकवाड हे पोलीस कर्मचारी आहेत, याने देखील इथं स्पर्धामध्ये काल गाजवली. दरम्यानचा चेंडू मारायचा प्रयत्न, इथं मात्र चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर जातो. पंच म्हणतात बरोबर असेल. सिंगल धाबाची भर स्कोरबोर्ड मध्ये पडतीये. दरम्यान धावसंख्या पुढे जाती 17 धाबा. हर टीमों को एक एक रिव्यू यहाँ पर अलाउड किया जा रहा है. एक एक रिव्यू तुम्हाला दिला जाईल. नो बॉलचा असेल, बिमरचा असेल, व्हाईट बॉलचा असेल, रनआउटचा असेल, याच्यासाठी तुम्ही रिव्ह्यूचा वापर करू शकता. यास मात्र नितिन मेहराच्या बॅटमधून कडक आणि बेधड़क ये नितिन मेहरा गेंद के नीचे चले गए, बल्ले के बीचों बीच लेकर ताकतवर स्ट्रोक खेला इस बार. कमाल के अंदाज का लगा दे धमाल, सुपर डुपर ऊपर लगा, लंबा छक्का निकल रहा है. आणि कमिटी म्हणते की काय बॉल आलाय सर, अशोक सर उघडू नका राहू दे, थोडस खिशाला होत जा. 2 ओव्हर नंतर द्या. आणि इथं मॅच पाहण्यासाठी आपण आरएफसीसीचे उत्कृष्ट क्रिकेटपटू किशोरप्पा देखील आलेले आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. डीजे म्हणजे धनंजय गायकवाड देखील आहेत, त्यांचं देखील स्वागत. लक्ष्मण जिप्रे म्हणजे आरएफसीसी जी मंडळी आहे, नेहमी प्रॅक्टिस करणारे सर्व समर्थक आले आहेत, त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. काळजे साहेबांचा चेंडू मारायचा प्रयत्न, बॅटची आतली कट लागते, विकेट किपरच्या मागे जातोय चेंडू. दरम्यान सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतो. धावसंख्या झाली ती 23 धावा.
सोलापूर जिल्ह्याची मानाची, सोलापुराची स्वाभिमानाची आणि सोलापुराची सन्मानाची स्पर्धा, मालक चषक क्रिकेट स्पर्धा, चंडू फळीचं युद्ध। इस बार सीधा गेंद को उठाकर खेलने की कोशिश में गेंददार के बिल्कुल बिडबी के क्षेत्र में देखते लगभग पहले टप्पे पर गेंद बाउंड्री के पार निकल रही है, आगे बढ़ता बस कुल 27 की योग पर नितिन मेड़ा बोल रहे हैं मुझे पंढरपुर से क्यों बुलाया गया, मुंडे साहब इन्हें पंढरपुर से लाया गया। वो बोल रहे कि हमें यूं ही नहीं बुलाया, हमें कुछ तो कुछ करने के लिए बुलाया और जिस काम के लिए बुलाया जा रहा है वो कर रहे हैं मिस्टर नितिन मेड़ा। बॉल गेला, चला तिथे आहे पंचांकडे बॉल द्या। डोंबाळे साहेब अनुमान माझं बरोबर होतं ना, अशोक डोंबाळे। इस बार अभी भी रुका बस कुछ 27 की योग पर 27 रन देखना, फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए तैयार है, गेंदबाजी करेंगे। नवीन बॉल आहे नवीन, चला शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत। स्पर्धेमध्ये आपण मॅच खेळताना कंपल्सरी 2 वर्षाचा आज चेंडू हरवला तर तुम्हाला कंपल्सरी नवीन चेंडू घ्यायचा आहे आणि 2 षटकं झाल्यानंतर जर चेंडू गेला तर तुम्हाला जुना चेंडू वापरता येईल। अकूट टप्प्याचा चेंडू, याच मात्र सरळ मारला चेंडू, बॉलरच्या मागे जातो, मेडो आपला क्षेत्ररक्षक थोडीशी घाई करतोय, गडबडी करतोय, परंतु एकच धाव तिथे येईल। एका धाबीची धावसंख्या पोहोचली ती 28 धावा, 28 रन। ये क्वार्टर फाइनल की लड़त चल रही है, क्वार्टर फाइनल मैच चलता है। इस बार हम देख सकते हैं कि ये जो मालक चषक का जो घमासान है, क्रिकेट का युद्ध जो है, इस युद्ध का बिल्कुल पहला क्वार्टर फाइनल मैच इस वक्त शुरू हो चुका है। इस बार संदीप पवार के बैट से निकलता हुआ दमदार सड़क पे बेधड़क मारा इस बार संदीप ने। ये देखिए संदीप के बैट से निकलता हुआ बहुत ही जबरदस्त स्ट्रोक निकला आणि संदीप ज्या प्रकारे फटका मारतोय, डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और ये षटकार देगा, बहुत ही बेहतरीन लाजवाब बेमिसाल छक्का निकला है। धावसंख्या पोहोचली ती 34 धावा, 2 षटकानंतर 34 रन आफ्टर 2 ओव्हर्स। आता 2 षटकं संपली तर मात्र मला वाटतं आरएफसीसी क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून फिल्डिंग घेतली, हे थोडंसं नाही तर चुकीचं ठरवत आहेत फलंदाज। फलंदाज म्हणताय की तुम्ही बॅटिंग देऊन चूक केली, कारण आमचा धावांची जी गती आहे 17 आणि त्याने म्हणलं की आमच्याकडून आहे तुम्हाला खतरा, कारण 17 धावाची प्रत्येक ओव्हरमध्ये इथं सरासरी राखली गेली। गोलंदाजीला आपण पाहतो आदित्य रेवनकरच्या नावावर मला वाटतं वल्ल्याळ ग्राउंड मध्ये रेकॉर्ड आहे, अतिशय भेदक मारा केला होता वल्ल्याळ ग्राउंड मध्ये स्वतंत्र चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये। यास मात्र नितीन मेडाच्या बॅट मधून पुन्हा एक दर्जेदार षटकार येतोय, काय जबरदस्त फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन आणि इथं मात्र 6 धावेची धावसंख्या पोहोचली ती 40 धावा। बल्ले के बीचों बीच लेकर कमाल है, दे धमाल है, सुपर है, फिर से डुपर है, लाजवाब बैटिंग करे लखन नितीन मेड़ा। या स्पर्धेची रन मशीन म्हणून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असेल संदीप पवार, 144 धावा करून स्पर्धेचा निश्चितच रन मशीन म्हणून नंबर 1 ला आहे। त्याच्या मागे सागर बोंबाळे 97, त्याच्या मागे प्रथमेश राठोड 87 धावा, हुसेन लाला 80 धावा, अशा प्रकारचे फलंदाज या स्पर्धेमध्ये कामगिरी करत आहेत। परंतु सर्वाधिक विकेट कोणी घेतले असेल, जयद उर्फ मोन्या पठाणने 9 विकेट। आदित्य हा चेंडू सरळ मात्र कॉटन बॉलची संधी सुटली, तिथे जोरात मारले की लागलाय, हाताला झटका बसलाय, थोड़ा सा करंट लगा, हाथ को झटका लगा, लेकिन फिर भी 1 रन लेने का मौका बनता हुआ, 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 41 रन, तीसरा चल रहा है। विकेट लेने की दौड़ में नंबर 2 पे है महेश बोगड़े 7 विकेट लेकर, 3 नंबर पर नागेश भैया खोखरे 6 विकेट लेकर, योगेश खलाटे 5 विकेट लेकर नंबर 4 पे। फील्डर की बात करना चाहेंगे समीर बिरादा सबसे ज्यादा डिसमिसेस, विनोद पवार नंबर 2 पे, किरण लोगरे नंबर 3 पे। मोस्ट वैल्यूएबल प्लेयर की रेस में संदीप पवार इस वक्त आगे हैं। इस बार गेंद तैयार है, फिर से बैठकर मारना चाहते थे लेकिन गेंदबाज ने उनकी चालाकी पहचान ली, यॉर्कर गेंद फेंकी, फुल लेन गेंद फेंकी,
गेंद जा रही है बिल्कुल बॉलर के हाथ में, धीरे धीरे हल्के हल्के कदमों के साथ वापिस चले जा रहे इस ओव्हर की अगली गेंदकर गेंदबाजी करेंगे. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन बॉलिंग टाकली जाईल. इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे विजय गेंद. ऑफ्टन के बाहर जाती गेंद देखा जाचा पर का बार जाने दिया विकेट कीपर की ओर. वेडबॉल का इशारा अंपायर ने बताया. वेडबॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 42 रनों की यॉक पर 42 रन 42 धावा झालेत. माग पब्लिक थोडस पब्लिकला विनंती आहे, ग्राउंडच्या आत जे पब्लिक बसली आहे थोडस साईडला बसा. पलीकडे झाडाखाली जे प्रेक्षक थांबले रेषेच्या पलीकडे जाऊन बसा. रेषा मारले ते रेषेच्या पलीकडे जाऊन बसा. उलटा चेंडू होता याच्यावर मात्र सुरेख फटका मारलाय. आणि येत्या रविवारी मात्र तुम्हा सर्वांसाठी म्हणजे उद्याच्या दिवशी एक विशेष आकर्षण, सर्वांचं प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी लाडका डान्सिंग अंपर सोन्या बापू भोसले तर डान्स करत करत चौकार षटकार देणार उद्या. या ठिकाणी आमचे मित्र रवी बिराजदार, रवी वाघमोडे या दरम्यान मात्र हा टोलजंगी फटका, चेंडू सरळ पाठवला जाईल. इथं मात्र डब्बा सुटला, मिठाई देखील सुटली दिवाळीची. कॅचेस पकडा आणि आमचे सत्रे सर देखील आलेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. हिंदवीर पेनूर संघाचे हे खेळाडू आहेत, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. मला वाटतं रोहित सर देखील आले, त्यांचं देखील स्वागत. कारण केसीसी स्पर्धा ज्याचं नियोजन ज्यांच्या मार्फत केलं जातं रोहित धोत्रे याचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि त्यांच्यावर जे आलेले मित्रमंडळ त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. अकुट टप्प्याचा चेंडू होता, बॅकफुटला गेले दरम्यान कबरला मारलाय फटका. चेंडू डीप कबरला जाईल. एक सिंगल धाव घेण्याची संधी येते एका धावेनिशी. संघाची वाढती धाव संख्या 3 ओव्हरों का खेल बिल्कुल पूरा होने के बाद इसी के साथ एएम होगी टीम के 50 रन बिल्कुल पूरे हो चुके हैं. हाफ सेंचुरी पूरी हो रही है. आज स्टुडिओ स्पोर्टच्या माध्यमातून 2 कॅमेरे आपण इथं प्रक्षेपित करतोय. 2 कॅमेऱ्याचा इथं वापर केला जातो. म्हणजे कॅमेरामन म्हणून आपण पाहतो एकीकडे मोहित दिकोंडा चॅनलचे एमडी आहेत, मॅनेजिंग डायरेक्टर. त्याचबरोबर आमचे माझ्या बाजूला म्हणजे स्क्वेअरलेगला जिथं मंडप आपण मारलाय तिथं कॅमेरामन नागेशजी चिलवेरी इथं काम पाहत आहेत. आणि निश्चित टेक्निशियन मधून जिनकी चिलते हमेशा बार बार सितारे, उनका नाम है प्रतीक चितारे, टेक्निशियन का काम कर रहा है. आणि या स्पर्धेला निश्चितच पंच म्हणजे काम पाहतात स्वप्नील इंगळे सर आणि स्क्वेअरलेग पंच अशोक डोंबाळे सर आणि माझ्यावर जिथे जागते कम्प्युटर म्हणून जो स्कोरिंग करत आहे सौरभ या ठिकाणी स्कोरिंग करतोय. आता गोलंदाजीला महेश बोगडेच्या हाती चेंडू दिला गेला. महेश बोगडे गोलंदाजी करतील, वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून डाबातील षटक क्रमांक टाकतील. इथे 14 षटक घेऊन बॉलिंग करतील. ये गेंद इस बार देखा चाचा प्रकाश बार अंपर अपने दोनों हाथ बाजू में निकाल रहे. पंचांचे हात समान दर धावा मिळतील. अबांतर एका धाब्याची भर. वाढती धाव संख्या 51, 51 धावा. बाबर कोरबू ये भी एक बिल्कुल नामचीन क्रिकेटर है. ये देखील मॅच आज बाबर कोरबू मॅच खेळणार का बघावं लागेल आपल्याला. पिंटू अप्पा यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करतोय. वैभव अप्पा सॉरी. इस बार गेंद को उठाकर खेला. नितिन मेड़ा आज रुकने का नाम नहीं ले रहे. नितिन मेड़ा गरजतोय, नितिन मेड़ा बरसतोय और नितिन मेड़ा ऐसा लग रहा है कि मुंडे साहब वो पंढरपूर से अपने बल्ले को धार लगा कर आए हैं. पंढरपूर मधून बॅटीला धार लावली इथं ती धार दाखवतोय. धार 2 प्रकारची असते, ज्याला जे ती पकडायची तिथे. पण क्रिकेटच्या मैदानामध्ये धुवाधार बॅटला लागते. काही दरवाज्यात लागतात आणि एक तिसरी धार देखील आहे, ते सकाळ सकाळी जाते. पुन्हा मात्र इथं धावसंख्या पोहोचली 57. नितीन मेड़ा वैयक्तिक इथं मात्र 43 धावसंख्येवर 43 धावसंख्येवर फलंदाजी करतो. इथं मात्र पाहूया सरळ मारलाय फटका, जातोय का सीमा पार. पहिल्या टप्प्यावर चेंडू सीमा पार करतोय. आपले सोलापूरचे जयसूर्या म्हणजे हुसेन पहलवान.
नितीन मेढा यांनी लागोपाठ 3 षटकार मारले तर हुसेन पहलवान यांच्याकडून 500 रुपये बक्षीस दिलं जाईल. आणि आज मात्र अमित मंत्राळकरची बॅट तळपणार का? अमित मंत्राळकरला परत 5000 रुपये बक्षीस लागोपाठ 3 षटकारासाठी. सरळ फुलटॉस और इसी के साथ गेंद बाउंड्री के ओ किशोरप्पा आपने क्या कर दिया? डब्बा छोड़ा, मिठाई छोड़ी, गेंद भी छोड़ा वहां पर. सर्व काही सुटला हातातून. इसी के साथ तालियां बजने चाहिए. नितीन मेढा के 50 पूरे हो गए वहां पर. नितीन मेढा के 50 पूरे हो गए वहां पर. 53 रन. एक बार नितीन मेढाची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल, प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्याच पाहिजे. तर एक बार होऊन जाऊ दे जोरदार टाळ्या. 501 रुपये बक्षीस. नितीन मेढा को 500 रुपए अकील मकानदार की ओर से. ये तो बहुत डॉली आई, बहुत दूर मारा इस बार, बहुत दूर मारा इस बार. लंबा छक्का लगा इस बार. या षटकामध्ये मात्र निश्चितच आपण पाहतो की वादळ आलाय. वादळ, तूफान आया है, तूफान. और इस तूफान का नाम है नितीन मेढा. आपले पाणीवेसचे एक क्रिकेट प्रिय व्यक्तिमत्व म्हणजे सागर वगदारी या ठिकाणी सध्या मॅच पाहतात स्टुडिओ स्पोर्टच्या माध्यमातून. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. पाणीवेस आपले सागर वगदारी याचं सहर्ष स्वागत. ओहो, हातात टोले जंगी. मला वाटतं या स्पर्धेतील सर्वात लांब लांब दूर दूर इस टूर्नामेंट का सबसे लंबा छक्का. या स्पर्धेतील सर्वात लांब षटकार मारलाय. लागोपाठ 30रा षटकार. एका षटकामध्ये 4 षटकार मारले गेले. 4 षटकार, 3 मारलेत ना लागोपाठ. या षटकामध्ये टोटल 4 षटकार, 1 चौकार गेलाय. आणि महेश बोगडेचं थोडंसं महागडं षटक आपण पाहतो. मला वाटतं या षटकामध्ये 24 + 28 29 धावा आले या षटकामध्ये. और ये देखिए इस ओवर का ये लगातार 4था छक्का. लागोपाठ 4था षटकार इथं मारला गेलाय. एकूण या षटकामध्ये 5 षटकाराची आतिषबाजी केली नितीन मेढाकडून. नितीन मेढाचं वादळ मैदानात चाललंय. नितीन मेढा वादळी खेळी करतोय. वादळ नाही, ये आंधी है, तूफान है, त्यासुमी है, बिल्कुल जिनका नाम है नितीन मेढा है. या षटकामध्ये तब्बल मला वाटतं स्पर्धेतील सर्वात महागडं षटक 35 धावा आल्या मागच्या षटकामध्ये. तर मी इथं गोलंदाजीला आपण लक्ष्मणला पाहतोय. नितीन मेढा करणार का सेंचुरी? 71 धावांवर फलंदाजी करतोय. महाराजा प्रयत्न बॅटची आतली लागली आहे. कारण मित्रांनो त्यांनी जी बॅटिंग केली इथं 18 चेंडूमध्ये 71 काढल्यात. 18 बॉल 71 धावाचं वादळ इथं मैदानात पाहतोय आपण. आज त्याला संधी असेल शतक मारण्याची. आणि शतक जर मारले तर वैभवप्पाकडून 500 रुपये दिले जातील. हुसेन पहलवान यांचे देखील 500 रुपये नितीन मेढाने पटकवले आहेत. कारण लागोपाठ 3 षटकार मारले गेले. इथं मात्र साहेब खवळले. साहेब म्हणतात की निश्चितच विकेट घेतली आहे मी आणि विकेट मिळाली आहे, परंतु खूप लेट झालाय. धावा खूप जास्त दिल्या गेल्यात. धावसंख्या आपण पाहतो टोटल 85 धावा झाल्या आहेत. समर्थ मोटकेरी यांचं देखील आपण स्वागत करूया. आपले गोल्ड प्रीमियर लीगचे उत्कृष्ट क्रिकेटपटू, पूर्व विभागातील एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून समर्थ मोटकेरी यांची ख्याती आहे. प्रत्येक स्पर्धेला काही ना काही मदत त्यांच्या मार्फत केली जाते. या ठिकाणी नितीन मेढाचे 500 रुपये माझ्याकडे ऑनलाइन टाकले गेलेत. मेढा साहेब तुम्हारे पैसे आप मेरे पास है, मैं ट्रांसफर करूंगा तुरंत आपको यहाँ पर बुला के. अमिताभ बच्चन कौन बनेगा करोड़पति, नंबर अकाउंट बताइए, फटाफट पैसे ट्रांसफर.
अब नए बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए बैट्समैन का नाम बिराजदार, सौरभ बिराजदार। ये भी तुळजापूर का कोहिनूर हीरा है जिसका नाम है सौरभ बिराजदार है। आणि तुळजापूरच्या स्पर्धेमध्ये यांनी 54 इंचची टीव्ही पटकवली होती, उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक मिळवलं आणि मला वाटतं 2 धावा, काय जबरदस्त फिल्डिंग प्रेक्षकांनी केली। 2 धावा असतील डिक्लेअर स्वरूपात। या 2 धावांची संघाची वाढती धावसंख्या पोहोचली 87 धावा, 87 रन। मला वाटतं युट्यूबच्या माध्यमातून जवळजवळ 60,000 प्रेक्षकांनी ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून पाहिली गेली। 60,000। मला वाटतं स्पर्धेचा जेव्हा शेवटचा उद्या दिवस असेल जवळजवळ लाखाच्या वर जातील एवढी गॅरंटी आहे, कारण स्टुडिओ स्पोर्ट्सचे जवळजवळ 60,000 व्ह्युअर्स आहेत। सोलापूर जिल्ह्याची मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय। इथं मात्र बंदुकीतून जशी गोळी सुसाट निघते तसं चेंडू सुसाट निघतोय, 4 धाबा चौकार येतोय। मित्रांनो, क्रिकेट स्पर्धा जर आपण जर पाहिलं, ही स्पर्धा चालली उद्या फायनल असेल, त्यानंतर आपण जर पुढची स्पर्धा पाहिली तर केसीस मला वाटतं ओमप्रकाश ठाकरे चषक उद्या म्हणजे 20 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत आहे। आणि त्यानंतर करकमची मानाची सन्मानाची आणि ग्रामीण भागातील खेळाडूंचं वर्ल्ड कप म्हणून ज्यांना ओळखलं। सोलापूर जिल्ह्याची एक परंपरा आहे, पहिल्यांदा नाईट स्पर्धा कोणी भरवली असेल तर केसीसी क्रिकेट क्लब करकमनी, आणि 2001 मध्ये त्यांनी स्पर्धा भरवली होती। तेव्हापासून त्यांचा प्रवास निरंतर चालू आहे। 3 लाख, 1.5 लाख, 71, 41 आणि 21चे 4 बक्षिसं। दरम्यान इथं मात्र आडवा टोला मारलाय आणि ही ती स्पर्धा जी असेल मला वाटतं तालुका वाईज आणि गाव वाईज पद्धतीने खेळली जाईल केसीसी करकमची स्पर्धा। ज्यांना स्पर्धेत सहभागी व्हायचंय सध्या इथं आयोजक आहेत, त्यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट करू शकता। आणि बॅटिंग टीम म्हणते आमच्याकडे एक लेफ्टी गेल तर काय हरकत नाही, आमच्याकडे दुसरा देखील आहे, तो देखील तसाच खेळतोय। फिर बार गेंदबाजी करेंगे बीती गेंद, परत इथं मात्र चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर जातो। पंच म्हणतात बॅट बॉल असेल, एका धाब्याची भर पडते, दरम्यान धावसंख्या पोहोचली ती 98 धावा। या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचे जे संघ या स्पर्धेत खेळला त्याचे आपले शिवाजी नलवडे साहेब देखील सध्या मॅच पाहत आहेत, त्यांचं देखील आपण वेलकम करूया। मला वाटतं ते आरएफसीसीच्या संघासाठी काहीतरी पारितोषिक लावत आहेत। या ठिकाणी आरएफसीसी क्रिकेट संघाच्या कुठल्याही खेळाडून जर हॅट्रिक घेतली तर त्यांना मात्र शिवाजी नलवडे सोलापूर महानगरपालिकेचे उत्कृष्ट खेळाडू यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस डिक्लेअर केलं गेलं। षटकानंतर धाबा झाल्यात 98 धाबा, 5 ओव्हर कंप्लीट, नाव स्कोर गो टू 98 रन। 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाबा झाल्यात 98 धाबा। आता सध्या जर पाहिलं तर दिवाळीच्या सुट्ट्या देखील पडलेल्या आहेत, प्रेक्षकांची गर्दी वाढणार, कारण दिवाळीचा फराळ डब्बा आणि हिट द बोर्ड हा देखील पुरस्कार वाढवला गेलाय। साडे देखील असेल सिनियर्स लोकांना। यास मात्र नितीन आज सकाळ सकाळी येता येता नाश्ता भरपूर केलायस तर काय कळाला मार्ग नाही, कारण प्रत्येक चेंडू बागे ग्राउंडच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न करतो इथे। शिवाजी नलवडे साहेबांकडून मात्र जर गोलंदाजाने हॅट्रिक घेतली तर तब्बल 500 रुपयाचं बक्षीस डिक्लेअर केलं गेलंय। शिवाजी नलवडे यांच्या बेटीने जर गोलंदाजाने हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं बक्षीस, परंतु फलंदाज इथं वादळ चाललंय। आणि जर 100 धावा केला तर वैभव आप्पाकडून 500 रुपये। तर सकाळच्या वेळेस शेअर मार्केटचा भाव डाऊन असतो, नंतर हळूहळू वाढत असतो, तसं आप्पा पुढे गेल्यानंतर वाढवतात बाजार। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल, दरम्यान या षटकातील पुढील चेंडू असेल, परत जोरात फटका मारायचा प्रयत्न, बॅटची टोळी लागली, बॉलरच्या मागे जाईल चेंडू लॉंग ऑफला। तिथं मात्र क्षेत्ररक्षक राजकुमार चेंडू क्षेत्ररक्षित करतोय, सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न होतो आणि धावसंख्या पुढे जाते 105 धावा। 105 रन, 1 विकेट के नुकसान पे 78 रन। शायद इस टूर्नामेंट का सबसे इंडिविजुअल हाईएस्ट स्कोर मिस्टर नाम है नितिन मीणा के नाम पर।
पंढरपूरचं वादळ म्हणे मगाच म्हणलं की पंढरपूर क्रिकेटचा धान्यावा का बरं म्हणलं जातं हे दाखवतो इथं फलंदाज नितीन बेड़ा. आता मात्र सौरभ बिराजदार इथं बॅटिंगला स्ट्राईकला असतील. सौरभ बिराजदार खेलने के लिए तैयार है इस वक्त. जस्ट और अपलन के 30 बार उठाकर फेंका इस बार गेंद को ग्राउंड के बाहर. इस बार छक्का मिलेगा इस बार. और इसी के साथ इस वक्त स्कोरबोर्ड पे अगर देखेंगे 111 रन 1 विकेट के नुकसान पे सब कुछ एक एक नजर आ रहा है. नंबर 1 की टूर्नामेंट, नंबर 1 का आयोजन, नंबर 1 का नियोजन करने वाली टूर्नामेंट आणि सोलापूरच्या या ग्राउंडची एक नंबरची स्पर्धा म्हणजेच सब कुछ एक एक नजर आ रहा है. या स्पर्धेचे आयोजक ज्यांचं आत्ताच इथं आगमन झालंय सन्माननीय तथा आदरणीय उमेशजी जमादार साहेबांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर माने साहेब देखील आले, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. दरम्यान हलक्या हाताने पुश केला गेलाय. चेंडू जातोय कव्हरला. अगदी आरामात मनोज सोनवणे तिथे मात्र क्षेत्ररक्षित करतील. सिंगल धाव घेण्याची संधी येते. एका धावेची धावसंख्या पुढे पोहोचली होती 112 धावा. आता मात्र पाहूया आज नितीन बेड़ाचं शतक पूर्ण होणार का बघावं लागेल. इथून 22 धावा करायच्या म्हणजे नितीनच्या बॅटमधून 5000 रुपये, 1000 रुपये. सेंचुरी अगर लगाते 1000 रुपये जफर भाई की ओर से, अखिल मकानदार साहब की ओर से. अखिल मकानदार यांच्याकडून 100 धावा जर केल्या याच मात्र मारायचा प्रयत्न. चेंडू आकाशात गेलाय. विकेट किपर चेंडू खाली येतील आणि देगावकरने इथे कॅच पकडली आहे. आप्पांचे 500 वाचले, मकानदार साहेबांचे 1000 वाचले म्हणजे 1500 रुपये ज्याच्या त्याच्या खिशात शिल्लक आहे त्यांना सध्या ठेवले गेलेत. अठ्ठ्याहत्तर धावा करून बाद झालाय. आता नवीन फलंदाज जातो समीर ॲटम. सोलापुरातील मोठमोठे षटकार मारण्यासाठी हा तरबेज असणारा खेळाडू. याच्या नावावर लेदर बॉल मध्ये रेकॉर्ड आहे मुंडे साहेब. लेदर बॉल मध्ये ओळीने 9 षटकार मारण्याचा पराक्रम केला होता आणि जवळजवळ 22,000 रुपये रोख पारितोषिक पटकवलं होतं. असे समीर ॲटम. ये ॲटम नाही, ॲटम बॉम्ब है. देखिए मैंने कहा कि एटम नहीं एटम बॉम्ब है. आते ही एटम बॉम्ब ने लगा दिया शानदार छक्का. आगे बढ़ता बस स्कोर 6 ओवर का बिल्कुल पूरा होने के बाद 118 रन. आणि फलंदाजाला बस देखा जाए तो निश्चित ही हमेशा हम देखते हैं कि एएम होड़गी क्रिकेट टीम की ओर से जबर भाई एएम होड़गी की ओर से आकाश चौहान नहीं थे. अगर आकाश चौहान हो तो ओपनर किसे भेजना था ये थोड़ा सा कंफ्यूजन हो सकता था. कभी कभी जो काम होता है अच्छे के लिए होता है. संदीप पवार भी म्हणत असेल जे काय आता झालं व्यवस्थित झालं म्हणावं लागेल. विकी अवस्थी गोलंदाजीला आला. विकी अवस्थीचा पहिला चेंडू सिंगल धाव आली आहे. धावसंख्या पोहोचली ती 119 धावा झाल्यात. 119 रन इसका मतलब 119 धावा. चंद्रेश बाबू भी मैच देखने के लिए आए हैं वहां पर. चरण गेंदबाज देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए विकी अवस्थी पुन्हा गोलंदाजी करतोय या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. इतना मात्र एटम बॉम्ब फूट रहा है क्योंकि दिवाली है. ये बॉम्ब तो फूटेंगे ही फूटेंगे. नाम है समीर एटम. एटम बॉम्ब की तरह बैटिंग कर रहे वहां पर. जो भी आ रहा है धमाका कर रहा है क्योंकि दिवाली है. दिवाली में धमाके ही देखने मिलते हैं. लेकिन गेंदबाज कह रहे कि आप मार सकते तो हम क्यों नहीं. ये सोच होनी चाहिए बैटिंग को. जब फिर से बार गेंद को ऊंचा मारने की कोशिश किया. ये तीसरा छक्का लगेगा.
6 रन मिलेंगे वहां पर, 6 रन मिलेंगे. आणि तिथं मात्र जे फिल्डर होते ज्यांनी चेंडू आत ढकलण्याचा प्रयत्न केला नाही तर त्यांनी डब्बा विसरून घेतला म्हणावं लागेल. मागं उभारले होते तिथे खेळाडू प्रेक्षक. प्रत्येक धावात 2 रिव्ह्यू दिले गेले, एक बॅटिंग संघाला आणि बॉलिंग संघासाठी एक एक रिव्ह्यू अलाउड असेल. इस बार विकेट आ सकती है. और ये छोड़ा कैच, आसान सा कैच छूटा, डॉली कैच छूटा, लॉलीपॉप कैच छूटा. और अक्सर क्रिकेट में लॉलीपॉप जो होता है खाया जाता है, उसे फेंका नहीं जाता है. छोड़ दिया कैच वहां पर, डॉली कैच छूटता वहां पर. और अक्सर कैचेस बिन मैचेस कहते हैं, टेक कैच बिन मैच कहा जाता है. कैच छूटा, दिल टूटा, रन लूटा, एक का आगे बढ़ता बस स्कोर 132 पे. दिवाळीच्या सुट्ट्या पडल्यात आता. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू इथं मात्र सरळ मारला चेंडू, बॉलरच्या मागे जातो मिडऑफला. पाहूया क्षेत्ररक्षक धावतोय, प्रयत्न करतोय, परंतु यशस्वी झाले प्रयत्न बॅट्समनचे. 4 धाबांतील वाढती धावसंख्या पोहोचली 136 धावा. या ठिकाणी वकील साहेबांचं देखील आगमन झालंय, म्हणजेच RFCC वकील साहेब सौरभ जगताप यांचं देखील सहर्ष स्वागत. तो अभी भी रकाबा स्कोर 136 रन, लॉस ऑफ 2 विकेट, 136 धाबा, 2 गडी बाद, 2 खेळाडू बाद झाले. धावसंख्या 136. परत परत आणि बेधडक देखील मारलाय. आणि इथं मात्र धावसंख्या झाली या स्पर्धेतील सर्वाधिक हायएस्ट धावसंख्या 142. मैच जीतना है तो 143 चाहिए, 143. इसका मतलब आई लव यू. सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा निश्चितच दमदार आमदार, विकासप्रिय नेतृत्व म्हणून ज्यांना आपण ओळखतो, आदरणीय कार्यसम्राट, जननायक, जनप्रिय म्हणून ज्यांना आपण ओळखतो, आदरणीय विजयकुमार देशमुख मालक यांच्या वाढदिवसानिमित्त चाललेलं क्रिकेटचं महायुद्ध. आणि यासाठी मात्र जी स्पर्धा भरवली गेली मालक चषकासाठी मात्र आपण पाहतोय नितीन मेढा यांनी स्टेजवर यायचं आणि बक्षीस घेण्यासाठी. नितीन मेढा जरा 2 मिनिट स्टेजवर या, लगेच यायचं. नितीन मेढा या ठिकाणी नितीन मेढा याचा निश्चितच काय बॅटिंग केली. नितीन आज सोलापूरच्या या मैदानामध्ये तुझं आवडतं विकेट म्हणजे पाटा विकेट, सिमेंट विकेटवर तुला बॅटिंग करायला खूप आवडते आणि इथं बॅटिंग झाली. आता फार दिवसांतर अशी खेळी मी पाहिली आहे, काय म्हणशील आजच्या स्वतःच्या बॅटिंग बद्दल? काय नाही सर, टीमसाठी खेळलं, दुसरं काय नाही. स्वतःसाठी तर म्हणजे स्वतःसाठी जरी खेळलं तर ते रन्स टीमचेच होणार आहेत, त्यामुळे मी फक्त माझा बेस्ट दिला बस. नितीन, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तू मोठमोठ्या स्पर्धा खेळतो, परंतु सोलापूरच्या यामध्ये ओपन स्पर्धा जी घेतली गेली, ओपन स्पर्धा जी आपण घेतोय, ही स्पर्धेचं नियोजन असेल, आयोजन असेल, इथलं ग्राउंड असेल, इकडचं वातावरण असेल, तुला कसं वाटलं? वातावरण तर अतिशय उत्तम आहे सर. त्याहून जे आयोजन नियोजन केलं, खरंच मी समितीचं मनापासून आभार मानेल. त्यांनी एवढी सुंदर अशी टुर्नामेंट सोलापूरकरांसाठी आणि आमच्यासाठी ऑर्गनाईज केली. याच्यानंतरही यांनी अशाच ऑर्गनाईज करावा अशी मी अपेक्षा करतो. जे हुसेन पहलवान जे आहेत, म्हणजे जर त्यांना जयसूर्या म्हणून म्हणतोय, त्यांनी तुमच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस दिलं. हुसेन पहलवान तुम्ही ओळखता, त्यांचे देखील खेळी पाहिलं. हुसेन पहलवानसाठी तुम्हाला काय वाटतं? ते स्वतः एक उत्तम क्रिकेटर होते, हे तुम्हाला सुद्धा चांगलं माहिती आहे आणि आम्ही त्यांच्याच कक्षेमध्ये शिकलेलो आहे. त्यामुळे ते चांगल्या खेळाडूंना चांगली दाद देतात. या ठिकाणी त्यांचे 500 रुपये मी तुमच्या अकाउंटला फोनपेला लगेच ट्रान्सफर करतोय. आणि त्या देखील अखिल मकानदार यांनी जे मला वाटतं लागोपाठ 3 षटकार मारले गेले आणि जे 50 धावा केल्या होत्या, याच्यासाठी ते तुम्हाला पारितोषिक अखिल मकानदार यांच्या वतीने 1100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाते. म्हणजे नितीन, दिवाळीचा धूमधडाका म्हणावा लागेल.
दिवाळीचा हा धूमधडाका नितीन आपण पाहतोय, बोनस मिळाला लागेल का याला धूमधडाका होणार लागेल? या ठिकाणी पाहू शकता आपण नितीन मेडाला आपण ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केले देखील. चला मॅच चालू करूया लगेच. सलामीची जोडी मैदानात गेली आहे. विजयासाठी जे टार्गेट केलं गेलंय, धावेंचा पाऊस, धावांचा डोंगर रचला गेलाय, म्हणजे जवळजवळ 143 धावा जर आपण पाहिलं तर मला वाटतं प्रत्येक षटकामागे 20च्या वर सरासरी ठेवायची. 7 दोन्ही 40 म्हणजे 140 धावा जर फक्त 20 धावाने जर तुम्ही केल्या, प्रत्येक षटकामध्ये 20 धावा कराव्या लागतील. 3 असंच मिळतील एक्स्ट्रा पॉईंट मध्ये, परंतु कंटिन्यू 120 धावा तर तुम्ही केल्या पाहिजे. 20 धावाची सरासरी राखली पाहिजे. चला यानंतरची जी मॅच असेल हिंदवीर क्रिकेट संघ पेनूर आणि त्याची मॅच तर श्री साई ज्वेलर्स क्रिकेट संघ दरम्यान असेल. फलंदाजीला राहुल सोनने स्ट्राईकला असेल, नॉन स्ट्रायकरला अमर करांडे. अमरच आहे ना लखन? ओंकार नॉन स्ट्रायकरला असेल. आणि गोलंदाज धुरा सांभाळ पहिलं षटक घेऊन बॉलिंगसाठी येतो जयद उर्फ मोन्या पठाण. या स्पर्धेचा आगका गोला, ज्यांनी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 9 विकेट घेतल्या आहेत, म्हणजे या स्पर्धेचा आगचा गोला. तसं पाहिलं तर उमेशांना आग का गोला और रन मशीन एक ही टीम में इस वक्त. रन मशीन संदीप पवार है, आग का गोला मोन्या पठाण यानी कि जयद पठाण है. आमचे दानशूर व्यक्तिमत्व मनोहरजी दासरे साहेबांचं इथं आगमन झालं, त्यांचं हार्दिक सहर्ष. आणि काल मात्र त्यांना एक आनंदाची बातमी मिळाली आहे, आजोबा झाले ते, त्यांचं अभिनंदन असेल. सर्वात मोठा आनंद म्हणावा लागेल. माणसाच्या जीवनातील सर्वात मोठा आनंद कुठला असतो? आजोबा झाल्यानंतर असतो. मात्र दासरी साहेब म्हणतात की माझा जो आनंद आहे मी उद्या साजरा करणार आहे. म्हणजे उद्या फायनलची ज्यावेळेस मॅच खेळली जाईल, प्रत्येक षटकाराला मनोहरजी दासरी साहेबांकडून 500 रुपयाचं बक्षीस डिक्लेअर केले गेले. मग कमीत कमी एक 20 मानाव तर आनंद साजरा केल्यासारखा होईल. मॅच सुरू होती, सामना सुरू होतोय. गेंदबाजी करने के लिए मोन्या पठाण की पहली गेंद. पहिला चेंडू राहुल सोनेने खेळला, चेंडू जातो बॉलरच्या मागे लॉंग ऑनला जाईल. तिथं मात्र सौरभ बिराजदारला आपण पाहतोय, माफ करा प्रवीण वाघबारे तिथं फिल्डिंग करतोय. सिंगल धाव तिथे घेण्याचा प्रयत्न होतो. 1 धावेने खातं उघडले गेलंय. सिंगल धावेने धावसंख्या 1 धावा. इस बार देखना फिर से गेंदबाजी करेंगे इस बीती गेंद. इस बार ये ओंकार हुस्मत के बैट से निकलता हुआ खूबसूरत स्ट्रोक, 6 रन की दिया. फील्डर होने के बावजूद भी फील्डर के ऊपर से उठाकर खेला जा रहा है. यानंतरची मॅच असेल हिंदवीर क्रिकेट संघ पेनूर विरुद्ध श्री साई ज्वेलर्स. एकीकडे सोनारांचा संघ आणि दुसरीकडे पेनूरचा संघ इथे येतोय खेळण्यासाठी. दरम्यान सरळ बॅटने फटका मारला, चेंडू जातो निश्चितच लॉंग ऑफला. आणि तसं पाहिलं तर काल जी आपण स्पर्धा पाहिली सर उमेशांना, काल जी स्पर्धा पाहिली त्याच्यामध्ये सतीश सुरवसे यांचा संघ म्हणजे एक सोनारांचा संघ काल जिंकलाय.
सतीश सर्वसेस आज दुसरे त्यांचे बंधू आहेत, ते जिंकणार आहेत का बघावं लागेल. एका भावने तर कमाल केली, दुसरे भाव काय आता धमाल करतील का बघावं लागेल. याच पात्र मारायचा प्रयत्न, चेंडू आकाशात उंच जातो, पाहुया क्षेत्ररक्षक लांब असेल सौरभ, परंतु एक धाव तिथे घेण्याचे प्रयत्न होतो. एका धावेनिशी संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती 12 धावा. मॅच जिंकायची असेल तर अजूनही 131 धावा करायच्या आहेत. 131 धावा. इथं मात्र विकेट गेली, आरएफसीसी संघाची विकेट गेली आहे. निश्चितच ओंकार हुस्मत धावचित होतोय. काय जबरदस्त थ्रो दिला गेलाय समीर ॲठम कडून. ॲठम नाही, आज अठम बॉम्ब बन रहा है समीर ॲठम. आरएफसीसी क्रिकेट संघाने ही जर मॅच जिंकली तर त्यांना शिवाजी नलवडे यांच्याकडून 5,000 रुपये रोख दिले जातील. 5,000 रुपये बक्षीस. आणि 50 धावा जर केल्या तर फलंदाजाने त्यांना 500 रुपये बक्षीस शिवाजी नलवडे यांच्या वतीने दिले जाईल. वेगवान चेंडू भिन्नाट होता, वेगाने टाकलेला चेंडू सहज जातो विकेट किपर कडे. मोठ्या पटांना डबल डिजिट मध्ये जाणारा हा पहिला अजून नाही. 9 विकेट आहेत, कारण ही विकेट जी रनआउटची झाली होती. आज 3 मॅच आहेत फक्त. परत समीर बिराजदार येतो. समीर बिराजदारचा पहिला चेंडू इथं मात्र जातो विकेट कीपर कडे. समीर बिराजदार ये बिल्कुल लेफ्ट हैंडर गेंदबाज है, बिल्कुल टप्पा गिरने के बाद कौन बनाती गेंद विकेट कीपर के पास चली चार्ज है. देखना गेंदबाजी करने के लिए तैयार है सर की अगली गेंद लेकर. इस बार गेंद को आड़े हाथ लपेटा है. इस बार गेंद आ गया डीप स्कोर क्षेत्र में. गाडीवर डब्बा घ्यायचा प्रयत्न, गाडीवर उभारून थोडस तुम्ही खाली थांबले तर आरामात डब्बा मिळाला असता, मिठाई मिळाली असते. म्हणून तुम्ही थोडंसं थांबवून बघून लिहा. गाडी पडायची, मिठाई घेता घेता खाली जायचं तुम्ही. आता धावसंख्या या 6 धावांची धावसंख्या पोहोचली ती 18 धावा. इस बार देखिए फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे बेटे गेंद. अच्छी गेंद. इस बार पीछे जाकर गेंद को मारा जा रहा, गैप में मारा. इस बार खूबसूरत अंदाज में मारा. 4 रन मिलेंगे और इस 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर ना तेरी ना मेरी स्कोर पर है डबल दुर्री. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. ओहो, सुंदर चेंडू टप्पापर्यंत अगदी टर्न होतोय. झालाय विकेट कीपर कडे. निर्धाव डॉट चेंडू टाकला जातो. दरम्यान धावसंख्या पहिली तर 22 झाली आहे. 22 धाबा झाल्यात. या षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज समीर बिराजदार. सत्रे सर, राजेश बाने कुठवर आहे? खूप वेळ झाला था मॅचला. इस बार उठाकर खेलने की कोशिश में गेंद बॉलर टू बैक निकल रही है. लॉन्ग ऑफ क्षेत्र में गेंददार की गेंदा बिल्कुल जब तक कि सौरभ बिराजदार गेंद को फील करते हैं. सौरभ बिराजदार तीसरे अंपर को ये डिसिजन पेंडिंग रखा जा रहा है. प्रतीक चितारे बाउंड्री गेला की जरा बघायचंय. प्रतीक चितारे तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय.
चला ये सेव है, ये रोक लिया, अंदर ही रोक लिया। चलिए बॉल को, जब बॉल टच है उस वक्त उनके जो पैर थे हवा में थे, इसलिए इनको अंदर ढकाला जा रहा है, इसीलिए ये रन रोके जा रहे हैं वहां पर। इस बार बिल्कुल मारने की कोशिश, यहाँ पर निश्चित ही यहाँ पर समर्थ मुटकीर कह रहे कि सुपर परफॉर्मेंस बाय नितिन मेहरा सर। ईसाक शेख का भी मैं स्वागत करता हूँ, कुमटे गांव के बहुत ही नामचीन क्रिकेटर हैं, मैन फ्रॉम पंढरपुर। चलिए नितिन मेहरा का परिचय मैंने पहले ही बताया है। अब गेंदबाजी करने के लिए मोनिया को फिर से गेंदबाजी करने के लिए आमंत्रित किया जाता है, यानी कि जैद पठान। क्या पठानी हमला करेंगे गेंदबाजी में, या उनकी गेंदबाजी में बल्लेबाज आदित्य का अस्त्र चलेगा? इस बार देखना जॉय दास गेंद के नीचे आ गए, इस बार पकड़ लिया कैच वहां पर। आखिरकार नितिन आदित्य का विकेट चली जा रही है। विकेट जाने के बाद लगता हुआ बिल्कुल और एक झटका लगा है। या स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक कॅच घेतली जॉय दासने। पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 1,24,869 रुपये, द्वितीय पारितोषिक 54,869 रुपये, तृतीय पारितोषिक 24,869 रुपये या स्पर्धेला दिले जातील। फिर से नए ओवर की शुरुआत करने के लिए मुन्ना पठान को विकेट मिलने के बाद डबल डिजिट में जाने वाले एकमात्र खिलाडी आहे बॉलिंग में, ज्यांनी 10 विकेट घेतल्यात। या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 10 विकेट घेणारा या स्पर्धेचा एकमेव गोलंदाज मुन्ना पठान। दरम्यान मेघात टाकाचा प्रयत्न, इथं मात्र चेंडू जातो विकेट किपरच्या मागे। लेग बाईटच्या स्वरूपात 2 धावा तिथे डिक्लेअर केल्या जातील। या 2 धावांची संघाची भारतीय धावसंख्या आरएफसीसी क्रिकेट संघाची 28 धावा, 28 रन, 28 रन की योग पर। मैच देखने के लिए बिलाल भाई उटकुर साहब भी आए हैं, उनके साथ में फिरोज फैयाज भाई जमादार भी मैच देखने के लिए उपस्थित है, उनका भी मैं वेलकम करता हूं। और उनके जो पूरे दोस्त लोग हैं इनका भी मैं वेलकम करता हूं। हमारे मुजीब भाई हैं, नामा थोड़ा सा लंबे से अरीब बागवान है, इस बार बिल्कुल मारने की कोशिश में। अभी भी रुका, बस स्कोर केवल 28 रन की योग पर 2 विकेट के नुकसान पे। सोलापूरच्या क्रिकेट खेळाडूंसाठी एक चांगली क्रिकेट स्पर्धा, नामवंत क्रिकेट स्पर्धा, प्रेक्षकांचं मन तिसऱ्या पंचांकडे। बिमरचं का हाईट नो प्रतीक सर, तिसऱ्या पंचांकडे मदत मागितली गेली, चेंडू जास्त बाउंड झाले का बघायचंय। सागर चव्हाण यांच्याकडून मात्र निश्चितच राहुल सोनोने जर लागोपाठ 3 षटकार मारले तर 500 रुपये बक्षीस दिलं जाईल। स्वप्नील सर एक 1 बाउंस अलाउड झाले का? पहिल्यांदा दिलं, हेच आहे, ये 1 बाउंस आहे। चलिए बस इस बार गेंदबाजी करने के लिए तैयार है, बॉलिंग करने के लिए मुन्ना पठान पुन्हा गोलंदाजी करतो। या षटकातील पुढचा चेंडू घेऊन बॉलिंग करेल। तिसरं षटक टाकलं जातं, दरम्यान 28 धावा झाल्यात। अकुट टप्प्याचा चेंडू, इथं मात्र अतिशय जोरात फटका मारलाय, काय इथं मात्र चेंडू सरळ जातो आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या साईड उजव्या साईडला। 6 धावा येतील। या 6 धावांची धावसंख्या मात्र पुढे जाते 34 धावा 2 गडी बाद। 2 विकेट के नुकसान पे 34 पे इस वक्त रन संख्या पहुंच रही है। आणि एका स्पर्धेमध्ये अनेक विक्रम नोंदवणारी स्पर्धा, म्हणजे स्पर्धेमध्ये या ग्राउंडच्या इतिहासात सर्वाधिक प्राइज देणारी स्पर्धा,
आणि एकाच स्पर्धेमध्ये 2 स्पर्धा आपण घेतल्या, म्हणजे ही ओपनची स्पर्धा आणि त्याचबरोबर कॉर्पोरेट स्पर्धा. हा देखील क्रिकेटमध्ये विक्रम म्हणावा लागेल. आणि या ग्राउंडमध्ये आतापर्यंत ना भूतो ना भविष्यात वाढू शकेल, परंतु ना भूतो याच्या अगोदर कधी असं झालं नाही, एवढं पारितोषिक दिलं गेलंय. चला, कॅच पकडली तिथं. धनंजय गायकवाड भाऊजी नावाने ज्यांना ओळखतोय त्यांनी यायचं, आपला मोबाईल नंबर सांगायचा आहे आणि 19 तारखेला म्हणजे उद्या डब्बा आणि फराळ घेऊन जायचे माझ्याकडून. फार दिवसाचा दुष्काळ संपवला इकडे. इथं मात्र मारायचा प्रयत्न, चेंडू ऑनसाइडला जातो, चेंडू सरळ एक सिंगल धाव तिथे घेतली जाईल. चला, अभिनंदन. उद्या यायचंय आणि येताना डबा घेऊन जायचंय. टिफिन बॉक्स म्हणजे आपल्या शाळेला लागणार आहे आणि त्यात मिठाई देखील असेल. इरा, अभिनंदन तुझं. स्टुडिओ स्पोर्ट्स हे एक प्रोफेशनल आपले निश्चित प्रेक्षक, म्हणजे मानाचे सन्मानाचे प्रेक्षक म्हणून ज्यांना आपण म्हणतोय, दर्दी प्रेक्षक आपले सागर वागदारी यांचं आपण सहर्ष स्वागत करतोय. सायांना अण्णा गालपेले साहेबांचे ते आगमन झालं, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. गोलंदाजीला जबर साथींच्या हाती चेंडू दिला गेला. जबर साथी येतील बॉलिंगला. युनिक ब्रँड सोलापुरातील क्रिकेट वाढवण्याची निश्चितच भूमिका ठेवणारे, सातत्याने क्रिकेट खेळांना मदत करणारे व्यक्तिमत्व जबरबाई. जफरबाईंच्या चेंडूवर मात्र पहिला चेंडू आकाशात चेंडू उंच उडवलाय. इथं मात्र सौरभ बिराजदार चेंडू खाली येतील आणि मात्र विकेट येते. पेनूर क्रिकेट संघ जर कॅप्टन आला असेल तर टॉस साठी या. पेनूर संघाचे कॅप्टन आता फलंदाजीला निश्चितच जाताना आपण पाहतोय देगावकर, प्रथमेश देगावकर. इस बार 2 रन की डिक्लेयर जोन में गेंद डाल के 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर इस वक्त 43 रन. इस बार गेंदबाजी करने के लिए स्लोअर वन गेंद 3 बार बिल्कुल मारना चाहते थे. गेंद बल्लेबाज के बिल्कुल पैरों पर टकराती गेंद, रन बनाने की कोई गुंजाइश नहीं. रुका बा स्कोर वहीं पे. टोटल स्कोर 43 रन की योग पर. ये 14 ओवर चल रहा है. मैच एक तरफा बन चुका है, क्योंकि एक तरफा बनने की जो कहानी है, ये कहानी में बिल्कुल टीज जो लाया था, जो पंढरपुर का धन्यवाद नितिन का जो तूफान था, आंधी थी, जो आंधी ने यहां पर ये बैटिंग टीम संभल नहीं पा रही है. इस बार और एक कॅच पकडा जाता बा. प्रवीण तिथं कॅच पकडतो, प्रवीण वाघबारे. आणि प्रवीण वाघबारेच्या नावावर देखील मला वाटतं विद्यापीठच्या अंतर्गत जी स्पर्धा असतात, आपले सोलापूर विद्यापीठची मोठी सन्मानाची स्पर्धा असते, त्याच्यामध्ये 135 धावा करण्याचा पराक्रम केला होता. 135 धावा लेदर बॉलच्या मॅचेसमध्ये. आणि फास्टेस्ट सेंचुरीचा रेकॉर्ड आहे तो. काही तुम्हाला बॉल माहित नाही परफेक्ट, परंतु 40-45 बॉल काहीतरी खेळले होते त्याने आणि त्याच्यामध्ये 135 धावा केल्या होत्या. आता विकी अवस्थी जातोय बॅटिंगसाठी मैदानात. नवीन बॅट्समन विकी अवस्थी चौथी विकेट इथे गेली आहे आणि जफरबाईंना मिळती ही दुसरी विकेट.
वैसे इस बार गेंदबाजी करने के लिए तैयार है, बॉलिंग करेंगे इस बीच अपने ओवर की अगली गेंद लेकर गेंदबाजी करने के लिए। अच्छी गेंद इस बार बिल्कुल हल्के से पुश किया जाता हुआ, जब तक कि गेंद जा रही है बॉलर टू बैक निकल रही है लॉन्ग ऑफ क्षेत्र में, जब तक कि गेंद को खिलाड़ी फील करते सिंगल बनेगा, सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ डबल 4। 26-40 पे 4 विकेट, 4 चांद लगाने वाली टूर्नामेंट, यानी कि 26-40 पे रन संख्या बन रही है। अजूनही मला वाटतं 99 धावा करायच्या आहेत। ओ परफेक्ट यॉर्कर, सुरेख यॉर्कर टाकलाय सागर चव्हाण यांच्याकडून। मात्र राहुल सोनेला 500 रुपयाचं बक्षीस डिक्लेअर केलं, लागोपाठ 3 षटकार मारले आणि शिवाजी नरवडे यांच्या वतीने देखील 500 रुपये राहुलसाठी असतील तर 50 धावा त्यांनी केल्या तर। आता गोलंदाज सौरभ बिराजदार गोलंदाजीला आलाय वैयक्तिक। सौरभचं हे पहिलं आणि संघाकडून डाबातील षटक क्रमांक टाकेल तो। संघाकडून 5वं षटक टाकण्यासाठी सज्ज असतील गोलंदाज। मॅच अतिशय एकतर्फी ठरताना आपण पाहतोय। तसं पाहिलं तर ही स्पर्धा आहे फिट, कारण सध्या आहे ऑक्टोबरची हिट। नो बॉलचा इशारा पंचांकडून गेला गेलाय। ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल चला दिलं गेलंय। उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल। उद्या मात्र क्रिकेटचा प्रेमींसाठी अनोखी मेजबानी असेल। यावेळेस मात्र जोरात फटका मारायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक प्रवीण चेंडू खाली येतील। अजून एक कॅच पकडली, परंतु नो बॉल मध्ये इथं फ्रीट होती, त्याच्यामुळे वाचले फलंदाज। सिंगल धाव तिथे घ्यावं लागेल। एका धावेची धावसंख्या पडली ती 47 धावा। इस बार फिर से मारने की कोशिश में गेंद आ रही है, डीप स्क्वायर क्षेत्र में गेंद आ रही है। जब तक कि गेंद को खिलाड़ी फील करते हैं, फिर से एक रन लेने का मौका बना और एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 48 की ऊपर 48 रन। 48 धावा दिला, 48 रन। याच मात्र राहुल सोनानेच्या बॅटमधून हा टोले जंगी फटका सरळ चेंडू सीमा पार करतोय 6 धावेसाठी। आणि या 6 धावेची संघाची वाढती धावसंख्या पुढे झाली ती 54 धावा। थोड़ी सी जस्ट शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बल्ले के बीचों बीच लेकर पावर पुल लगा दिया। पुल पावर स्ट्रोक निकलता हुआ और इस छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 54 रन की योग पर। इस बार एक गेंद अच्छी गेंद, इस बार आड़े बल्ले से मारना चाहते, बल्ले के टोइन से लगने के बाद विकेट कीपर के पास गेंद चली जा रही है। अभी भी रुका हुआ स्कोर 54 रन, 54 रन 4 विकेट के नुकसान पे। मालक चषक क्रिकेट टूर्नामेंट का ये रण संग्राम जो चल रहा है, गेंद और बल्ले के बीच में भिड़न चल रही है, गेंद और बल्ले के बीच में संघर्ष चल रहा है और उस संघर्ष का ये क्वार्टर फाइनल का पहला मैच चलता हुआ। शॉर्ट गेंदा इस बार गेंद के करीब जाकर खूबसूरती के साथ कवर लगा दिया। पहले टप्पे पर गेंद निकल रही है, 4 रन चौका मिलेगा। या स्पर्धेमध्ये आपण पाहिले की टोटल धावा झाल्यात 58 धावा 4 गडी बाद। इस बार देखना फिर से गेंदबाजी करेंगे ऑप्शन के बाहर गेंद। इस बार हमारे कमेंटेटर डब्बा, ओहो डब्बा मिळणार, तुम्हाला देखील मिळणार।
इथं बघा मॅच बघता बघता डब्बा आला. आता धावसंख्या 64 झाली. 5 षटकांत 64 धाबा. आणि ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये गोलंदाजीला प्रवीण छाती चेंडू दिला गेलाय, ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये डबे पटकवले त्यांना विनंती करतो की उद्या मात्र तुम्ही कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहायचं आहे. ज्याने कॅच पकडली त्यांनाच डबा दिला जाईल, कारण नंतर ना तुम्ही म्हणू नका मी आलो नाही मला मिळालं नाही, असं चालणार नाही. स्वतः इथं येऊन तुम्ही उपस्थिती राहून ते घ्यायचे. तुम्ही प्रतिनिधी पाठवू शकणार नाही, लक्षात ठेवा. प्रतिनिधी पाठवलं तर तो मिळणार नाही, लक्षात ठेवायचंय. स्वतः यायचं आणि घेऊन जायचंय. आणि जे नाही तर पुढच्या स्पर्धेला देऊ. इस बार मारना चाहते थे विकेट कीपर के पीछे गेंददार के 2 रन निकले. जोन में गेंददार के 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर 68 रन. 10 से गेंदों में मैच जीतने के लिए 75 रन चाहिए. इसका मतलब पूरी तरह से ये फील्डिंग टीम ने मैच जीत ही लिया है. इंतजार होगा बचे हुए 10 गेंदों का खेल पूरा होने का. चला यानंतर पेनूर संघाचे कॅप्टन ताबडतोब इकडे यायचे. पेनूर टीम कॅप्टन ताबडतोब इकडे. पेनूर क्रिकेट संघाच्या कॅप्टनला सूचना असेल आणि त्याचबरोबर श्री साई ज्वेलर्स क्रिकेट संघ यांना देखील विनंती करतो की कॅप्टन इकडे यायचंय. लगेच टॉस करतो आपण. ऑप्शनच्या बाहेर जातो. इथं मात्र चेंडू जातो. निश्चितच बॉलचा इशारा पंचांकडून होतो. दरम्यान धावसंख्या देखील दाबीची भर वाढती धावसंख्या पोहोचली 70 धाबा. मारने की कोशिश में गेंद तो इस बार अभी भी रुका हुआ स्कोर 71 रन 71 रन. तो इस बार बिल्कुल मारने की कोशिश में गेंदबाज के बिल्कुल एक मिनिट. सोमनाथ निकते साहेब जरा 2 मिनिट मला कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करा येऊन. सोमनाथ निकते साहेब. संदीप पवार येतोय गोलंदाजीला. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून डाबातील पुढचं षटक घेऊन बॉलिंग करतो संदीप पवार. लास्ट ओव्हर आहे का आखरी. तो इस बार गेंद को उठाकर
और इसी के साथ ये मैच को जीतकर बिल्कुल टूर्नामेंट के बिल्कुल सेमीफाइनल जाने वाली टीम एएम होड़गी क्रिकेट टीम टूर्नामेंट के बिल्कुल सेमीफाइनल का स्थान पक्की कर चुकी है। कांग्रेचुलेशन एएम होड़गी क्रिकेट टीम, आपकी टीम इस टूर्नामेंट के सेमीफाइनल में पहुंच चुकी है।